मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। चतुर्थ काळामध्ये महावीर स्वामींच्या समवचरणामध्ये प्रत्यक्ष गौतम गणधरांनी भगवान महावीरांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा जो गुणानुवाद केला तो चैत्य स्तुती या नावाने विख्यात झाला। आणि ती चैत्य स्तुती आपण बघतोय, चैत्य भक्ती आपण बघतो आहे, ज्यावर प्रभाचंद्राचरणी टीका रचलेली आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे। काल आपण बघितलं पहिल्या श्लोकामध्ये आचार्य भगवंतांनी अरहंत देवांना म्हणजे महावीर स्वामींना म्हणा अरहंत भगवंतांना नमस्कार केलेला आहे। जयकार असो, जय जयकार असो, अशा प्रकारे जयकार त्यांचा केलेला आहे। काल आपण श्लोक बघितला, या श्लोकामध्ये धर्म किती महत्वपूर्ण आहे आणि धर्म जीवनात रक्षक आहे हे सांगून आणि या धर्माचं प्रतिपादन जिनेंद्र भगवंतांच्या दिव्य ध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलं, म्हणून ती वाणी देखील जयवंत असो, दिव्य ध्वनी देखील जयवंत आहे आणि आमचा त्यांनी सांगितलेला शाश्वत धर्म आहे, ज्या धर्माची आम्ही अनेक विशेषणं बघतो। सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवणार नाही, त्याप्रमाणे आमचा जो धर्म आहे हा धर्म स्वयंशुद्धस्य मार्गस्य स्वयंशुद्ध आहे। या शुद्ध मार्गावर जर कोणी चालू शकत नसेल, तो कठीण वाटत असेल, तर बालासक्त जनाश्रयाम वाच्यताम यत् प्रमार्जंती तत्वदंत्युपगुहनम। समंत भद्र आचार्यांनी रत्नकरी शावकाचार मध्ये उपगुहन अंगाचं स्वरूप सांगताना सांगितलं की हा जो जिनेंद्र प्रणीत धर्म आहे हा कधीही मलिनतेला प्राप्त स्वयंशुद्ध असणार आहे। 2 श्लोक आपण बघितली। आता तिसऱ्या श्लोकामध्ये आचार्य ज्ञानाची आता स्तुती करतात। दिव्यध्वनी आहे आणि दिव्यध्वनी नंतर ज्ञान प्राप्ती करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे। जीवनात प्रत्येकाला ज्ञान आहे, असा कुणीही जीव नाही की ज्याच्याजवळ ज्ञान नाही। एक सूक्ष्म निगोदिया अपर्याप्त जीव जो श्वासाच्या 18व्या भागामध्ये जन्म मरण करतो त्यालाही पर्याय ज्ञान आहे। ज्या ज्ञानाला लब्ध्याक्षर ज्ञान म्हटलं जातं, ते कधीही नामशेष होत नाही, हे ज्ञान तर सगळ्यांना आहे। आणि तरीही आचार्य आम्हाला सांगतात की ज्ञान प्राप्त करून घ्या। आहे आमच्याजवळ ज्ञान, पण आमच्या जवळचं ज्ञान हे मिथ्यात्वानी ग्रसित आहे, त्याला मिथ्यात्वाचं ग्रहण लागलेलं आहे। या ग्रहणापासून सोडून आम्हाला समीचीन ज्ञानाची आराधना जीवनात करायची आहे। म्हणून सांगितलं की हे मिथ्या ज्ञान आमचं कसं आहे, जाणल्यानंतर इष्ट अनिष्ट बुद्धी करणार आहे
आम्ही जाणण्याच्या कक्षेपर्यंत थांबतच नाही. लगेचच आमच्या मनामध्ये विकल्प सुरू होतात की अरे हे चांगलं आहे, हे मला हवं आहे, हे नको आहे, यांनी असं होणार, हे जे काही आमचे विकल्प आहे. म्हणजे वास्तविकतः ज्ञान, ज्ञाता आणि द्रष्टा हा जीवाचा स्वभाव आहे. पण या स्वभावाच्या पलीकडे आम्ही जातो. आचार्य सांगतात जो स्वभाव आहे त्या स्वभावाच्या बिंदूपर्यंत आम्हाला थांबायचंय, त्याच्या पुढे खाई आहे, या खाईत आम्हाला पुढे आचार्य अशाच ज्ञानाची, आणि ज्ञान प्रत्येकाच्या जवळ केवल ज्ञानाचं सामर्थ्य आहे. जगातील यच्च यावत पदार्थांना त्याच्या द्रव्य गुण पर्याय सहित जाणणं हे प्रत्येकाजवळ शक्तिरूपाने विद्यमान आहे. परंतु कर्माच्या आवरण असल्यामुळे आमचं हे ज्ञान काही अंशी प्रगट आहे आणि काही अंशी अप्रगट आहे. जे प्रगट ज्ञान आहे ते कदाचित मिथ्या असू शकतं. आम्हाला त्या मिथ्या ज्ञानाचं समीचीनतेत रूपांतरण करायचं आहे आणि त्यासाठी समीचीन दर्शन आमच्या जीवनात आलं पाहिजे. सम्यक दर्शनाची प्राप्ती जीवनामध्ये यायला हवी आहे. या तिसऱ्या श्लोकात अशा या ज्ञानाची स्तुती आचार्य करत आहे. श्लोक बघा. तदनुजयता जैनी वित्तिः प्रभंग तरंग स्वभाव विभाविनी निरुपम विगत रजस मोक्षम देया निरत्ययमव्ययम्. परत एकदा. तदनुजयता जैनी वित्तिः प्रभंग तरंगिणी प्रभव विगम द्रव्य द्रव्य स्वभाव विभाविनी निरुपम सुख सेदम द्वारम विघट्य निरर्गलम विगत रजस मोक्षम देया निरत्ययमव्ययम्. तदनु म्हणजे आतापर्यंत जे सांगितलं, जिनेंद्र भगवंताच्या वचनाचं कथन केलं किंवा अरहंत परमेष्ठीचं जयतात जैनी, जयतात जी जयवंत राहो, जयवंत राहो मती आदी ज्ञानाच्या अपेक्षेने ज्यामध्ये सर्वोत्कृष्टता दिसते. ज्ञान 5 प्रकारची म्हटल्या जातात. ज्ञानाचे अनेक विकल्प केले. ज्ञानाच्या विकल्पामध्ये तर आम्ही जर गेलो तर आम्हाला अनेक प्रकारचं ज्ञानाचं कथन आम्हाला पाहायला मिळतं. पहिल्यांदा तर सांगितलं आचार्यांनी की ज्ञान प्रमाण 5 प्रकारचं आहे. तत्प्रमाणे हे सूत्र ठेवलं की 5 ज्ञान प्रमाण आहे. मती, श्रुत, अवधी, मनपर्य आणि केवल ज्ञान. आणि नंतर भेद प्रभेदांमध्ये ज्या वेळेला केले आचार्य, मतिज्ञानाचे भेद केले. मतिज्ञानाचे भेद किती केले? सर्वात प्रथम मतिज्ञानाचे भेद केले असतील तर किती केले? 4 कोणते? अवग्रह, इहा, अवाय आणि धारणा. हा, अवग्रह, इहा, अवाय आणि धारणा हे 4 भेद केले. हे 4 भेद केल्यानंतर परत त्यांनी भेद केले. अवग्रहाचे 2, व्यंजनावग्रह आणि अर्थावग्रह. व्यंजनावग्रह आणि अर्थावग्रह. नंतर हे सगळे ज्ञान 6 म्हणजे 5 इंद्रिय आणि मनानी होतात, म्हणून याच्या विकल्पानी भेद. नंतर हे किती पदार्थांविषयी होतात? किती पदार्थांविषयी होतात? 12. बहुविध क्षिप्रा त्यानुसार. आणि असा हा सगळा गुणाकार केल्यानंतर एकूण 336 भेद आम्हाला आचार्यांनी दिले. आणि 336 हे सांगितले, पण आम्ही प्रत्येक जर जाणत असू तर त्या मतिज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम. समजा पुस्तकाला आम्ही जाणतोय तर आम्ही म्हणू शकतो
की पुस्तकाला आवरण करणाऱ्या मत्ती ज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमाने मला हे जाणता आलं. म्हणजे अशा तऱ्हेने अनंत भेद त्या ठिकाणी संभवू शकतात, कारण पदार्थ अनंत आहे. 336 आपल्या ज्ञानासाठी ठेवायचे आहे. नंतर श्रुतज्ञानाचे भेद केले. श्रुतज्ञानाचे भेद करताना पहिल्यांदा भेद केले 2, द्रव्यश्रुत आणि भावश्रुत. द्रव्यश्रुताचे भेद करताना 12 अंग. भावश्रुत ज्ञानाचे भेद केले. भावश्रुत ज्ञान वस्तूला जाणण्याविषयीचा असणारा क्षयोपक्षमिक रूप परिणाम भावश्रुत ज्ञान, आणि याच्या माध्यमातून 20 भेद केले. पर्याय, पर्याय समास, अक्षर, अक्षर समास आदी सगळे. अशा तऱ्हेने अनेक 12 भेद हे श्रुतज्ञानाचे भेद केले. अक्षरात्मक केले, अनक्षरात्मक केले, श्रुतज्ञानाचे भेद सांगितले. अवधी ज्ञानाचे भेद केले 6 प्रामुख्याने, कुठे कुठे 8 पण, त्याच्यामध्ये प्रतिपाती आणि अप्रतिपाती पण कुठे जोडलेलं आहे. अवधी ज्ञानामध्ये सुद्धा अनुगामी, अननुगामी, वर्धमान, हीयमान, आणि तिसरा भेद वर्धमान, हीयमान, अनुगामी, अनुगामी, अवस्थित आणि अनवस्थित. नाही, ते तर 8 मध्ये घेतले, अवस्थित आणि अनवस्थित. आणि जर 8 लावायचे असेल तर प्रतिपाती आणि अप्रतिपाती. आता अवधी ज्ञानाचे 3 भेद आणखी वेगळ्या तऱ्हेने केले. देशावधी, परमावधी आणि सर्वावधी. यामध्ये प्रतिपाती ज्ञान किती आहे? सर्वावधी आणि परमावधी हे अप्रतिपाती आहे, आणि देशावधी प्रतिपाती आहे. देशावधी प्रतिपाती आहे आणि सर्वावधी आणि परमावधी हे अप्रतिपाती आहे. असे अवधी ज्ञानाचे 6, कुठे कुठे 8 असे भेद केले. मंडप पर्याय ज्ञानाचे 2 भेद आणि केवल ज्ञान. तर आम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे? या ज्ञानाच्या स्टेप्स आहेत 4 ज्या आहेत त्या क्षयोपक्षमिक ज्ञानाच्या प्रभेदांमध्ये येणार आहे. याच्यामध्ये कितीही ज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम असेल तरीही काही प्रमाणात देशावधीचा उदय हे अपूर्णता आहे. आम्हाला पुरलं की असं जयतात, असं जे परिपूर्ण ज्ञान आहे, वृद्धीला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे, हे सदा जयवंत असो. आमच्या ज्ञानाची कक्षा जरी आम्हाला वाटत असलं की आमच्याजवळ विपुल ज्ञान आहे, पुष्कळ ज्ञान आहे, तरीही आम्हाला प्रत्येक वेळेला हे समजलं पाहिजे की केवल ज्ञान पात्र जेवढं आहे तेवढंच आम्ही जल त्या ठिकाणी घेऊ शकतो. आमची जेवढी कपॅसिटी आहे तेवढंच आम्ही ग्रहण करू शकतो. सहज आठवलं, तीर्थंकरांची ज्या वेळेला दिव्यध्वनी खिरते, तीर्थंकरांची दिव्यध्वनी खिरत असताना संपूर्ण परिपूर्ण ज्ञानाने ती व्याप्त आहे, पण तरी आहे तरी त्या दिव्यवाणीच्या अनंताव्या भागाला जाणू शकतात. काही भाग त्यांच्या ज्ञानामधून सुटतो, सगळ्याच्या सगळा ते देखील ग्रहण करू शकत नाही. 63 वृद्धी त्यांच्या जीवनात आहे. 18 बुद्धिवृद्धी पैकी फक्त केवल ज्ञान वृद्धी त्यांच्या जीवनात नाही. बाकी सगळ्या वृद्धी, ह्या सगळ्या वृद्धी आहे त्यांच्या जीवनात, पण तरी देखील जितकं काही केवली भगवान सांगतात तेवढं ते ग्रहण करू शकत नाही. तर अशा त्या ठिकाणी तीर्थंकरांचे ग्रहण केला ना, श्रुतामध्ये विभागणी केली. द्रव्यश्रुतामध्ये विभागणी करत असताना जेवढं
तेवढं ते शब्दामध्ये निबद्ध करू शकले नाही. कारण शब्दामध्ये प्रत्येकच गोष्ट मांडल्या जाऊ शकत नाही. भावामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे, तेवढं सामर्थ्य शब्दामध्ये येत नाही. म्हणून शब्दामध्ये त्यापेक्षा कमी आलं आणि ते शब्द ज्यांनी वाचले, ग्रहण केले, असे आचार्य परंपरा, त्यांनी परत त्याच्यामधला काही भाग त्यांच्या स्मृतीमधून नाहीसा झाला, काही पाठांतरातून सुटला, काही लेखणीमधून सुटला. अशा तऱ्हेने हे शास्त्र आमच्याजवळ अत्यंत अल्प प्रमाणामध्ये आलेलं आहे. आणि आम्हाला ध्यास जो घ्यायचा आहे हा पूर्णत्वाचा घ्यायचा आहे. आमच्याजवळ भलाई बिंदुरूप ज्ञान आहे, पण आम्हाला पूर्ण सिंधू प्राप्त करायचा आहे. हा आमच्या मनाचा त्या ठिकाणी संकल्प असला पाहिजे. आणि अशा या केवल ज्ञान रूपी ज्योतीला या ठिकाणी नमस्कार केलेला आहे, किंवा ती जयवंत असो, नित्य विद्यमान असो, या जगतामध्ये हा भाव व्यक्त केलेला आहे. म्हणून जयतात, जैनी, जैनी याचा अर्थ जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेली. जैनी याचा अर्थ जे जैन लोक आहेत ते जैनी नाही, ज्यांनी जिनत्व प्राप्त केलेलं आहे ते खरे जैनी आहे. अशा जैनी वित्तीही, वित्तीही याचा अर्थ आहे केवल ज्ञान. वित्ती म्हणजे ज्ञान, विद्म धातू आणि त्याच्यापासून वित्ती शब्द. तर त्या केवल ज्ञानाने जे संपूर्ण आहेत. नंतर प्रभंग तरंगिणी हा शब्द देखील अत्यंत महत्वाचा आहे, की जिनेंद्र भगवंतांचं जे वचन आहे, या वचनामध्ये केवल ज्ञानामध्ये काय आहे तर प्रभंग तरंगिणी, भंग रूप तरंगिणी आहे. म्हणजे विविध अशा प्रकारच्या नयांचं त्या ठिकाणी कथन असणार आहे. प्रकृष्टाः, प्रवृद्धाः, भंगाः, प्रभंगाः स्यात्. आता हे कसं आहे, सप्तभंगी या ठिकाणी आहे. सप्तभंगी किती तऱ्हेची? 7 तऱ्हेची आहे. सप्तभंगीचे 7 शब्द सांगता येतील? अस्ति पहिला नास्ति, स्यात्. अस्ति नास्ति, कथंचित, आणि अस्ति 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 नास्ति स्याद् अस्ति, नास्ति स्याद् नास्ति, स्याद् अस्ति नास्ति. आणि आता पहा, याच्यामध्ये 3 महत्वाचे बिंदू आपल्याला घ्यायचे. एक बिंदू घ्यायचा आहे विरोधी जोडीचा. विरोधी जोडी म्हणजे स्याद अस्ति म्हणा, नास्ति म्हणा, तत् म्हणा, अतत् म्हणा, नित्य म्हणा, अनित्य म्हणा, एक विरोधी जोडी घ्यायची आहे. आणि या विरोधी जोडीला जोडायचं आहे आम्हाला अवक्तव्यपणा. जर आम्ही म्हटलं, पहिल्यांदा आम्ही सांगितलं की स्याद अस्ति एव, वस्तू अस्ति रूप आहे. हा एक भंग झाला सप्तभंगी मधला. दुसरा भंग आम्ही सांगितला की स्याद नास्ति एव, वस्तू नास्ति रूप आहे. मग आता एखाद्याने प्रश्न केला, तुम्ही स्याद अस्ति म्हणता, स्याद नास्ति म्हणता, वस्तू युगपत कशी आहे हे सांगा. तर आम्ही तिसरा सांगितला की स्याद अस्ति नास्ति, वस्तू अस्ति नास्ति रूप आहे. आता चौथा प्रश्न आमच्या समोर आला, जर वस्तू अस्ति नास्ति रूप आहे तर अस्ति आणि नास्तीचं युगपत कथन करा. युगपत कथन आम्ही करू शकतो का? आमच्या वाणीचं तेवढं सामर्थ्य आहे का? शब्द हे क्रमाने येणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की स्याद अवक्तव्य. चौथा भंग आला की आम्ही वस्तुत ते अस्तिपणा आणि नास्तिपणा युगपद विद्यमान आहे हे सत्य आहे, परंतु आमच्या कथनामध्ये आम्ही अस्ति नास्तीचं युगपद कथन करू शकत नाही. आम्ही त्या ठिकाणी असमर्थ आहोत. अवक्तव्य म्हणून अवक्तव्य आहे, वस्तू अवक्तव्य आहे. मग सांगितलं, पाचवा भंग आला त्या ठिकाणी की ठीक आहे, एकाला तर तुम्ही सांगू शकता. मग एकाला सांगितलं तर म्हटलं स्याद अस्ति अवक्तव्य. जर आम्ही नास्तीचं कथन केलं तर आम्हाला अस्ति अवक्तव्य आहे. आणि नंतर आलं स्याद नास्ति अवक्तव्य, नास्तीचं कथन केलं तर अस्ति अवक्तव्य आहे. आणि जर आम्हाला युगपत कथन करा म्हटलं तर स्याद अस्ति नास्ति अवक्तव्य. अशा तऱ्हेने आम्हाला सप्तभंगी या ठिकाणी कुणी ही देण दिली सप्तभंगीची तर जिनेंद्र भगवंतांनी ही देण आम्हाला दिलेली आहे की या जगामध्ये कोणत्याही वस्तूला आम्ही शब्दांच्या माध्यमातून सांगू शकत नाही.
सप्तभंगी रूपामध्ये तिचं आम्ही कथन करू शकतो आणि या कथनाचं परिपूर्ण रूप आमच्या ज्ञानामध्ये आम्हाला आकलित करायचं आहे. शब्दांनी वस्तू कधीही पूर्णतः कथन केल्या जाऊ शकत नाही. अशा 7 भंग ज्याच्यामध्ये विद्यमान आहे असं आमचं हे ज्ञान आहे, अशी ही आमची वृत्ती आहे. आणि अशा तऱ्हेचे प्रभंग पडतात आणि अशा ह्या तरंगांनी कल्लोलांनी हा आमचा दिव्य ध्वनी किंवा वचन त्या ठिकाणी अलंकृत आहे. जसं आम्ही म्हणतो महावीर अष्टक स्तोत्रामध्ये आहे ना, 6व्या नंबरचा श्लोक पहा. यदीया वाग्गंगा विविध नय कल्लोल विमला, हे शब्द आलेले आहे. हा, म्हणजे विविध नय कल्लोल विमला. विविध नय याच्यामध्ये त्यांचं कल्लोल आहे. कल्लोल आहे म्हणजे तरंग आहे. आणि बृहद ज्ञानांभोधीर जगती जयताम या स्थापयती. ही ज्ञानांबोधी आहे, अंबुधी सागर आहे, बृहत आहे, फार मोठा आहे, महासागर आहे. आणि याच्यामध्ये हे सगळे जीव स्नपयती अवगाहित होत आहे. म्हणजे जिनेंद्र भगवंतांच्या वचनाला तर आम्ही अनेक ठिकाणी अशा प्रकारे उद्धृत केलेलं आहे. समजा आम्ही जी शास्त्रस्तुती म्हणतो, या शास्त्रस्तुतीमध्ये पण काय म्हणतो, वीर हिमाचलतेमध्ये ज्ञान पयो निधी माहिरली बहु रंग तरंग निसौचरी है. म्हणजे खूप तऱ्हेचे भंग प्रभेद यामध्ये नित्य उचलतच आहे. अशा तऱ्हेचा हा स्त्रोत आमच्या जवळ आम्हाला प्राप्त झालेला आहे. किंवा आणखी एक स्तवन आहे, साची तो गंगा यहवीत रागवाणी. ही स्तुती आहे कुणाची? भागचंद कवींची. भागचंद कवी त्या ठिकाणी असं म्हणतात, काय म्हणतात की सप्तभंग जह तरंग उछलत सुखदानी, संत चित्त मराल वृंद रमे नित्य ज्ञानी. सप्तभंग जह तरंग काय आहे? सप्तभंग हे तुमच्या जिनवचनाचं वैशिष्ट्य आहे. हे ज्याच्यामध्ये निरंतर अशा सप्तभंगींनी तुमचं वचन हे सुशोभित झालेलं आहे. उछलत सुखदानी आणि संत चित्त मराल वृंद. काय अर्थ आहे संत चित्त मराल वृंद? मराल वृंद म्हणजे मरालचा अर्थ काय आहे? मराल याचा अर्थ आहे राजहंस पक्षी. महावीर स्तोत्रातही एका ठिकाणी मराले अपि आला आहे शब्द, महावीर स्तोत्रात पण. तर हा जो आहे की संत चित्त, साधू लोकांचं चित्त अशा या जिनवाणीमध्ये नित्य रममाण होतं. हेच या ठिकाणी सांगितलं की प्रभंग तरंगिणी अशा प्रकारच्या नयांनी ही तुमची जी केवल ज्ञान रूपी वाणी आहे ही नित्य तरंग रूप आहे. कल्लोल याच्यामध्ये त्याचेच उठत आहे. नंतर प्रभव, विगम आणि द्रव्य. प्रभव म्हणजे उत्पन्न होणं, विगम म्हणजे नष्ट होणं आणि द्रव्य म्हणजे स्थिर राहणं. म्हणजे उत्पाद, व्यय आणि द्रव्य यासाठी प्रभव, विगम आणि द्रव्य हे 3 शब्द आले. आणि असा हा द्रव्य स्वभाव विभाविनी, असा हा द्रव्याचा स्वभाव नित्य विभावनी. विभावनी याचा अर्थ आहे असा हा स्वभाव नित्य असा प्रकाशमान आहे. कारण कोणतंही द्रव्य म्हटलं तर तर ते नेहमी त्रितयात्मकच असणार आहे. उत्पाद, व्यय आणि द्रव्यांनी युक्त असंच असणार आहे. आणि हे ज्या तत्वांमध्ये सांगितलेलं आहे, द्रव्याचा असा स्वभाव आहे, हे ज्याच्यामध्ये ज्या ज्ञानामध्ये प्रकाशित केल्या गेलेला आहे. नंतर निरुपम सुखस्येदम, निरुपम सुखस्य इदम. आता हे जे काही इदम याचा अर्थ या ठिकाणी पहिल्यांदा पहा. इदम म्हणजे तर तसं हे सर्व नाम आहे हे या अर्थाने, पण इदम या शब्दाला या ठिकाणी असा अर्थ आहे की आतापर्यंत मी जे सांगितलं किंवा आचार्यांनी जे सांगितलेलं आहे त्यासाठी इथे हा इदम शब्द आलेला आहे. तर आतापर्यंत आचार्यांनी काय सांगितलं? तर पहिल्या श्लोकामध्ये सांगितला इदम अर्हंत देव.
नंतर सांगितला वितराग धर्म, स्याद्वाद रूप वाणी, आणि या ठिकाणी चौथा आलेला आहे केवल ज्ञान. हे ह्या चारही गोष्टींसाठी या ठिकाणी इदम शब्द आलेला आहे. म्हणून निरुपम सुखस्य इदम, इदमचा अर्थ पहा. एवढा हा 2 शब्द छोटेसे सर्वनाम वापरलं, पण त्याच्यामध्ये आम्हाला सार जो ग्रहण करायचा आहे, समजायचं जे आहे, त्या इदम शब्दाच्या माध्यमातून या 4 गोष्टींना जो शरण जातो, या 4 गोष्टींची जो आराधना करतो, या 4 गोष्टी जो जीवनात उतरतो, हृदयात धारण करतो, त्याचं निरुपम सुखस्य द्वारम, त्याच्यासाठी निरुपम अशा सुखाचं द्वार उद्घाटित होणार आहे. आणि काय उपमा दिली? निरुपम सुखम, निरुपम सुख, याचा अर्थ काय? निरुपम सुख म्हणजे ज्या सुखाला कशाचीही उपमा देता येत नाही, अनुपमेय. उपमान खूप शोधले आचार्यांनी की या सुखाला आपण कोणत्या तरी गोष्टीशी तुलना करून ते अशा प्रकारचं आहे असं सांगू, परंतु आचार्य म्हणतात आम्हाला एकही उपमा त्या ठिकाणी योग्य वाटली नाही. म्हणून हे सुख निरुपम सुख आहे, अनुपम सुख आहे, अनंत सुख आहे, अचिंत्य सुख आहे, अतींद्रिय सुख आहे, अशा आत्मज आहे. सगळे अचे विशेषण अनुपम, अचिंत्य, आत्मज, अशा प्रकारचं हे सुख आहे जीवनात. आचार्यांनी उपमा अनेक शोधल्या. भक्तांबर मध्ये त्यांनी म्हटलं की समजा तुमच्या याला आम्ही सूर्याची उपमा दिली तर काय बिघडलं? तर सूर्याची उपमा दिली तर सूर्य हा काय आहे? सध्या जसा तळपतो आहे, तो अग्नी, उष्णता आम्ही सहन नाही करू शकत. भगवंतांची वाणी अशा प्रकारची आम्हाला त्रास देणारी नाही आहे, ताप देणारी नाही आहे. म्हणून मार्तंड रहित रवी, मार्तंड रहित रवी अशा प्रकारे तुमची वाणी त्या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही सूर्याची उपमा नाही देऊ शकत. चंद्राची जर उपमा आम्ही दिली तर चंद्र कसा आहे? चंद्र कलंकित आहे, चंद्र हिनाधिक आहे. त्यामुळे आम्ही चंद्राची उपमा देखील तुमच्या वाणीला देऊ शकत नाही. जगामधल्या कोणत्याच गोष्टीची उपमा आम्ही तुमच्या या अशा ज्ञानाला किंवा सुखाला किंवा वितराग प्रभूंना आम्ही देऊ शकत नाही. अशा प्रकारच्या निरुपम सुखाचं द्वार आता उद्घाटित होणार आहे. विघट्य म्हणजे याचं नाश करून. कशाचा नाश करणार आहे? तर मोहनीय कर्माचा नाश करून हे द्वार उघडल्या जाणार आहे. हे जे कपाट बंद आहे, या कपाटाला मोहनीय कर्माचं पट आहे आणि हे मोहनीय कर्माचं पट विघट्य उघडून निरर्गलम आणि अर्गल, अर्गल म्हणजे जुन्या काळी दाराला एक आडवी मोठी कडी लावत होते, त्याला म्हणत होती अर्गला. अर्गला याचा अर्थ अडथळा, बाधा. तर हा बाधा कोण आहे? तर अंतराय कर्म आहे. म्हणून निरर्गलम म्हणजे अंतराय कर्माला देखील काढून टाकून. नंतर सांगितलं विगत रजस. रज कशाला म्हटल्या जातात? रज म्हणजे धूळ. जेव्हा बादल आहे आकाशात आणि त्याच्या समोर धूळ आली तर त्या बादलांचा प्रकाश, त्या सूर्याचं तेज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. ती रज त्याच्यावर झाकळून टाकते सूर्याचं तेज. त्याप्रमाणे दर्शनावरण आणि ज्ञानावरण कर्माची रज जर आत्म्यावर असेल तर आत्म्याचं केवल ज्ञान आणि केवल दर्शन स्वरूप प्रगट होत नाही. म्हणून 2 कर्मासाठी रज हा शब्द वापरला जातो. विगत रजस म्हणजे दर्शनावरण आणि ज्ञानावरण कर्म. 4 कर्म सांगून टाकले, शब्द आम्हाला समजले नाही. विघट्य म्हणत असताना मोहनीय कर्माची सुतवाच केलं, निरर्गल म्हणत असताना अंतराय कर्म सांगितलं आणि विगत रजस म्हणत असताना ज्ञानावरण आणि दर्शनावरण सांगितलं. म्हणजे 4 घाती या कर्मांचा नाश करून
मोक्षम देयान. अशा प्रकारच्या मोक्षाची जीव प्राप्ती करून घेणार आहे. आणि हा मोक्ष कसा आहे तर अत्यय, अत्ययम आणि अव्ययम हे दोन शब्द सांगितले. अव्यय म्हणजे आता याच्यामध्ये काय नाही, व्यय होणार नाही. हे एकदा मोक्ष सुख प्राप्त झाल्यानंतर ते अनंत काळपर्यंत तसंच तसं टिकून राहणार आहे. म्हणून व्ययरहित उत्पाद, मोक्ष सुखाला एक शब्द प्रवचन सारकारांनी ठेवलाय. व्ययरहित उत्पाद आहे तिथे. जे काही आता निघून गेलेलं आहे ते परत जीवनात येणार नाही. म्हणून अव्ययम आणि अत्यय. अत्यय म्हणजे मरण. 3 शब्द आले अत्ययासाठी. म्हणजे 3ही शब्द आम्ही ठेवू शकतो. व्याधीला पण अत्यय म्हणता येतं, जरा आणि मरण. एक अत्यय शब्द वापरून आचार्यांनी 3 अर्थ त्या ठिकाणी प्रतिपादन केले. एक पहिला अर्थ व्याधी, दुसरा जरा आणि तिसरं मरण. या सर्वांपासून हा जीव सुटलेला आहे. याचा अर्थ पाहून घेऊ. श्री जिनेश्वरांचे केवल ज्ञान मत्यादी ज्ञानांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे. या ज्ञानाचा जगामध्ये सदैव विजय असो. आचार्यांनी या ज्ञानाला नदीचे रूपक दिले. नदीमध्ये अनेक लाटा उत्पन्न होतात. या केवल ज्ञान रूपी नदीमध्ये स्याद अस्ति स्याद नास्ति इत्यादी 7 प्रकारचे भंग आहेत. हे 7 भंग अर्थात वस्तूमधील 7 धर्म केवल ज्ञानाने जाणले जातात. यास्तव केवल ज्ञान रूपी नदी या भंगांनी लाटांनी युक्त आहे. वस्तूमध्ये हे 7 धर्म कथंचित तादात्म्य स्वरूपाने समजावे. केवल ज्ञान उत्पाद, वेळ आणि द्रव्य हे पदार्थांचं स्वरूप आहे असं सांगतं. उत्पाद द्रव्याची कल्पना, नवीन अवस्था. उत्पाद म्हणजे द्रव्याची नवीन अवस्था उत्पन्न होणे. वेळ म्हणजे द्रव्याच्या मागील अवस्थेचा नाश होणे. आणि द्रव्य म्हणजे दोन्ही अवस्थांमध्ये द्रव्य टिकून राहणं. अशा 3 अवस्था द्रव्याच्या असतात. या 3ही अवस्थांना केवल ज्ञान स्पष्टपणे जाणते. ग्रंथकारांनी श्री जिनेश्वर त्यांनी उपदेशिलेला धर्म, त्यांचे वचन आणि केवल ज्ञान या 4चं स्तवन केलेले आहे. या स्तवनापासून मला मोक्ष मिळावा असे ग्रंथकार म्हणतात. मोक्ष हा अनंत सुखाचा दरवाजा आहे. मोहनीय कर्मरूपी कवाडांनी हा दरवाजा झाकला आहे. अंतराय रूपी कर्म अर्गल या दरवाजाला लावली आहे. दरवाजा उघडला परंतु अर्गल असेल तर आपणास कार्य होणार नाही. यास्तव मोहनीय कर्मरूपी कवाडे उघडून अंतराय रूपी अर्गलही काढून टाकली म्हणजे अनंत सुखाचा दरवाजा मोक्ष होतो. ज्ञानावरण आणि दर्शनावरण रज या शब्दासाठी आहे. 8ही कर्म नाहीसे झाले असता मोक्ष मिळतो. आणि हा मोक्ष रोगरहित, जरा मरणरहित, अविनाशी आहे. अशा प्रकारे या मोक्षाच्या सुखाची प्राप्ती आम्हा सर्वांच्या जीवनात व्हावी या भावनेसह आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.